मायेचा स्पर्श चॅनलवर आपले स्वागत। आज मी तुमच्याकरिता एक रेसिपी घेऊन आलेली आहे। ती अत्यंत पौष्टिक अशी आहे आणि ती साधारणतः आपण 7 महिन्यांच्या बाळांपासून ते 2 ते 3 वर्षांच्या मुलांपर्यंत देऊ शकतो। इथे बघा पॅन गरम झालेला आहे आणि त्यामध्ये मी 1 चम्मच तूप टाकलेले आहे। हे तूपसुद्धा होममेड आहे। याची पूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे। आता या तुपामध्ये आपण 2 चम्मच रवा टाकणार आहोत। तो आपण छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। खास करून ही रागीपासून बनवलेली रेसिपी आहे आणि रागीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आहेत। त्यामुळे ते बाळांच्या विकासाकरिता आणि वाढीकरिता खूप उत्तम स्रोत मानले जाते। रागी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण खातात। डायबिटीसच्या लोकांकरिताही खूप गुणकारी आहे। आता इथे बघा एका बाउलमध्ये मी 2 चम्मच रागी पावडर घेणार आहे। रागी पावडर हे घरी बनवलेलेच आहे। तुम्ही विकत पण घेऊ शकता। रागी पावडर आपल्याला विकत पण मिळते। आणि इथे मी थोडं पाणी टाकून हे रागी पावडर जे आहे ते असं व्यवस्थित मिक्स करून घेणार की जेणेकरून त्यामध्ये कुठलीही गुठली राहायला नको। आपल्याला छान असं प्रॉपर ते मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। बघा यामध्ये मी असं हे लिक्विडच्या प्रमाणामध्ये एवढंसं असं पातळ करून घेतलेलं आहे। हे बघा रवा इथे असा छान लालसर भाजून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे। त्याला त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आपण। ही डिश मी स्वतः माझ्या घरी बनवते माझ्या मुलीकरिता। तिला मी साधारणतः ती 7 महिन्याची होती तेव्हापासून देते आहे। आता ती 2 वर्षाची आहे आणि ती खूप आवडीने ही डिश खाते आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगते की ही बाळांच्या विकासाकरिता आणि वाढीकरिता एकदम उत्तम रेसिपी आहे। या एकाच डिशमध्ये आपण 4-5 पदार्थ टाकणार आहोत जे की बाळांना मुलांना रोजच्या आहारामध्ये थोडे थोडे करून देणं पॉसिबल होत नाही आणि ते सर्व पदार्थ आपण एकाच डिशमध्ये टाकले तर मुलांच्या आहारात त्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो। हा एकदम छोटा चम्मच आहे आकाराने। त्या छोट्या चम्मचनीच मी 2 चम्मच त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकलेले आणि किंचित आता आपण वेलची पावडर टाकणार आहोत जेणेकरून बाळांना गॅस पकडत नाही। आणि याला आपण परत छान असं मिक्स करून घेणार आहोत। आणि रागी पावडर हे कसं आहे ना, जेव्हा आपण ते शिजवतो तेव्हा ते कंटिन्युअसली असं घट्ट येत राहतं। त्यामुळे आपल्याला त्याला कंटिन्यू असं चम्मचनी परतत राहायचं आहे। त्यामध्ये मी 1 चम्मच गुळाचं पावडर टाकलं, थोडा स्वीटनेस यावा म्हणून। मुलं आवडीने खातात। हे बघा आपल्याला असं छान असं हे परतून घ्यायचं आहे। आणि रागी ही किती गुणकारी आणि पौष्टिक आहे हे तुम्हाला माहितीच आहे। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तांदळापेक्षा आणि गव्हापेक्षा सुद्धा उत्तम, खूप पौष्टिक आहे ती। आणि त्यामध्ये आता मी 1 ॲपल टाकणार आहे। त्याला मी असं किसून घेतलेलं आहे। आता या रेसिपीमध्ये बघा ॲपलच्या जागी तुम्ही स्मॅश केलेला बनाना केळीसुद्धा तुम्ही टाकू शकता। आणि दात नसलेलंही बाळ हे सहज खाऊ शकतं कारण हे पचवायला किंवा चावायला त्याला काहीही जड जाणार नाही। आता मी इथे ॲपल घेतलेला आहे। तुम्ही या जागी केळीसुद्धा टाकू शकता। आपल्याला कोणतं पण एक फ्रूट वापरायचं आहे त्यामध्ये यामध्ये आपण ॲपल आणि केळी या 2 पैकी 1 टाकू शकतो। आता हे थोडं असं पातळसर होण्याकरिता आपण त्यामध्ये दूध मिक्स करणार आहोत कारण मी तुम्हाला म्हटलेलं की रागी ही खूप अशी घट्ट येते म्हणून। आणि आपल्याला थोडं असं पातळ करायचं आहे की जेणेकरून छोट्या मुलांना खायला ते सोयीस्कर जावं।
खूप हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे ही लहान मुलांकरिता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. परत अशाच नवीन रेसिपीज घेऊन येईल मी. धन्यवाद.